मी आता 23 वर्षांची आहे, पण माझं शरीर एका प्रौढ स्त्रीसारखं पूर्णपणे आकर्षक आणि सुंदर आहे. माझी उंची 5 फूट 3 इंच आहे आणि माझ्या सौंदर्यामुळे बऱ्याच जणांचं लक्ष माझ्याकडे जातं. माझं लग्न 3 महिन्यांपूर्वी झालं आहे, पण माझा नवरा सरकारी नोकरीमुळे दुसऱ्या राज्यात राहतो. त्यामुळे लग्नानंतर ते घरी आलेले नाहीत. माझ्या सासरच्या घरात माझा 18 वर्षांचा दीर, सासरे आणि माझ्या सासऱ्यांची आई म्हणजेच माझी आजी सासू राहतात. माझ्या सासूबाईंचं 2 वर्षांपूर्वी निधन झालं. त्यामुळे माझ्या नवऱ्याने मला सासर सांभाळण्यासाठी इथे ठेवलं आहे. पण आता माझ्या मनातल्या वेदना समजून घेणारं इथे कुणीही नाही. माझ्या आतल्या भावना आणि उष्णता शमवण्यासाठी मला आधाराची गरज आहे, पण माझा नवरा 3 महिन्यांपासून परत आलेला नाही. या कारणामुळे मी खूप अस्वस्थ आणि तणावाखाली होते. एके दिवशी माझा नजर माझ्या दीर सूरजकडे गेली. सूरजची उंची माझ्यापेक्षा थोडी कमी आहे, शरीरसुद्धा अगदी सडपातळ आहे. पण त्याच्या व्यक्तिमत्वात एक वेगळंच आकर्षण होतं. तो सध्या कॉलेजमध्ये बाहेरून शिक्षण घेत असल्यामुळे घरीच असतो. सासरे त्यांच्या बाहेरच्या खोलीत राहतात, तर आजी सासू वयामुळे नेहमी त्यांच्या खोलीतच असतात. त्यामुळे बहुतेक वेळ घरी मी आणि सूरजच असतो. सुरुवातीला मी सूरजकडे साध्याच नजरेने पाहायचे. पण ज्या दिवसापासून मी त्याच्या व्यक्तिमत्वातली ती वेगळी झलक पाहिली, त्या दिवसापासून माझ्या नजरा बदलल्या. एका दिवशी सूरजला वाटलं की घरात कोणीच नाही, त्यामुळे तो आपल्या खोलीत बसून अश्लील व्हिडिओ पाहत आपल्या काळ्या नाग देवतेशी खेळत होता. त्याचवेळी मी अचानक त्याच्या खोलीजवळून जात होते. खिडकीतून आतून व्हिडिओची हलकासा आवाज ऐकू आला, म्हणून माझी नजर सहजच खिडकीकडे वळली. आत डोकावून पाहिलं, तेव्हा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. मागील 3 महिन्यांत मी पहिल्यांदाच सूरजच्या त्या नाग देवतेचं दर्शन घेतलं. नाग उभा होता आणि सूरज त्याला हळूहळू हाताने स्पर्श करत होता. हे दृश्य पाहून माझं मन असं काही अस्थिर झालं की मला तिथेच घाम फुटला. त्याच दिवसापासून माझं मन सूरजच्या त्या नाग देवतेच्या सवारीसाठी सुरू लागलं. त्याच रात्री मी माझ्या नवऱ्याला फोन केला आणि म्हणाले, तुम्ही कधी येणार आहात? मला आता एकटं राहणं सहन होत नाहीये. शेवटी मीही एक स्त्रीच आहे. माझ्या तक्रारीवर त्यांनी उत्तर दिलं, पूजा, मला तुझी बेचैनी समजते. पण आता 2-3 महिने सुट्टी मिळणं शक्य नाही. गव्हर्नमेंटच्या नवीन प्रोजेक्टमुळे आम्हा सगळ्यांवर डबल शिफ्टचं काम आहे. फक्त थोडा वेळ थांब, मग येऊन मी तुझं पूर्ण समाधान करीन, असं म्हणत त्यांनी फोन कट केला. कशीबशी सकाळ झाली. मी सगळ्यांसाठी चहा आणि नाश्ता बनवला आणि सूरजसाठी खास नाश्ता त्याच्या खोलीत घेऊन गेले. खोलीत गेल्यावर पाहिलं तर सूरज अजून झोपलेला होता. झोपेत असल्यामुळे त्याचा नाक अगदी सरळ उभा होता. हे पाहून माझं मन अधिकच अस्थिर झालं आणि मी अनाहूतपणे त्याला स्पर्श केला. नाग देवतेला हात लावताच माझ्या शरीरातून जणू 1000 व्होल्टचा कट गेल्यासारखं वाटलं. पण त्याचवेळी सूरज जागा झाला आणि माझ्याकडे पाहत होता. मी पटकन मागे सरकले आणि सूरजला म्हणाले, सूरज, आता उठ, सकाळ झाली आहे. सूरज मला पाहून म्हणाला, गुड मॉर्निंग वहिनी, आणि मग तोंड धुण्यासाठी बाथरूममध्ये गेला. मीही तिथेच थोडा वेळ बसले आणि विचार करू लागले, कदाचित सूरजने मला असं करताना पाहिलं नसेल. थोड्या वेळाने सूरज परत आपल्या खोलीत आला आणि आम्ही दोघं दीर वहिनी गप्पा मारत नाश्ता करू लागलो. त्याचवेळी मी पोटदुखीचं नाटक केलं आणि जोरजोरात रडू लागले. सूरज घाबरून म्हणाला, वहिनी, काय झालं? तुम्हाला एवढा त्रास का होतोय? मी त्याला म्हणाले, सूरज, काय माहिती पण सकाळपासून पोटदुखी थांबतच नाहीये. सूरज म्हणाला, थांबा वहिनी, मी तुम्हाला पोटदुखीची गोळी आणतो. मी मुद्दाम पोटदुखीचं नाटक केलं होतं, सूरजला जवळ घेण्यासाठी. मी त्याला थांबवत म्हणाले, सूरज, गोळी मी आधीच घेतली आहे, पण जर शक्य असेल तर थोडा वेळ पोट दाबून दे. सूरज थोडा विचारात पडला, पण माझा त्रास पाहून तो बेडवर बसला आणि माझं पोट दाबू लागला. त्या क्षणी मला खूप हलकं वाटत होतं. सूरजच्या नजरा कधी माझ्या अंगाच्या त्या गोष्टीवर तर कधी इतर फिरत होत्या. इतक्यात सासऱ्यांच्या येण्याचा आवाज आला. मी सूरजला म्हणाले, ठीक आहे, आता मी जेवण बनवते. आज तुमच्या बाबांना बाजारात जायचं आहे. मी स्वयंपाकघरात गेले आणि जेवण बनवून सासऱ्यांना व आजी सासूला वाढलं. नंतर सूरजसाठी पोळ्या बनवत होते. तेवढ्यात सूरज स्वयंपाकघरात आला. मी त्याला पाहून आधीच साडीचा पदर खाली सोडला.
सूरजची नजर माझ्यावर पडली आणि तो मला पाहतच राहिला, कारण मी पूर्ण घामाने भिजलेली होते आणि माझ्या त्या गोष्टी स्पष्ट दिसत होत्या. मी सूरजला न पाहिल्यासारखं नाटक केलं आणि खाली वाकून साडीचा पदर उचलला. त्याचवेळी सूरजला जणू स्वर्गीय दर्शन झालं. त्याचवेळी सूरज म्हणाला, "वहिनी, जर तुम्हाला हवं असेल, तर मी तुम्हाला कागदाने हवा देतो." मी त्याची थोडी मस्करी करत म्हणाले, "तुझी वहिनी इतकी त्रासात आहे आणि तू अजून गप्पा मारतोस?" यानंतर सूरज माझ्या शेजारी बसला आणि पेपरने मला हवा देऊ लागला. तोपर्यंत सासरे बाजारात गेले होते. मी उभी राहून पोळ्या करत होते आणि पुन्हा मुद्दाम साडीचा पदर खाली सोडला. सूरजकडे बघत म्हणाले, "आज साडीची पिन मिळाली नाही, म्हणून पदर सारखा खाली पडतोय. जरा तो नीट करशील का?" सूरज म्हणाला, "नाही वहिनी, माझ्याकडून हे होणार नाही, तुम्ही स्वतःच करा." मी लगेच उत्तर दिलं, "सूरज, माझ्या हाताला पीठ लागलंय, म्हणून सांगते, नाहीतर मी स्वतःच केला असता." "चल पागल." यानंतर सूरज पदर ठीक करू लागला. पदर ठीक करताना त्याने आपली नजर कधीच वर उचलली नाही. सूरज खूपच सोज्वळ आणि चांगला मुलगा होता. कधी-कधी मला वाटतं, कदाचित मी त्याच्याशी चुकीचं वागते. पण माझ्या मनातल्या भावना इतक्या तीव्र होत्या की, त्यावेळी मला योग्य-अयोग्य काहीच कळत नव्हतं. आज सासरे बाजारात गेले होते आणि दुपारी आजी सासू गोळ्या घेऊन झोपली होती. घरात मी आणि सूरज शिवाय कोणीच नव्हतं. त्यामुळे मी मनाशी ठरवलं की आज सूरजच्या काळ्या नागदेवतेचं दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. पण सूरज अजूनही माझ्याकडे तशा नजरेने पाहत नव्हता. सारा दिवस मी सूरजच्या अवतीभवती फिरत राहिले आणि त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न करत होते. पण सूरज फक्त इकडे तिकडे बघून गप्प बसायचा. माझ्याशी कुठल्याही अशा तशा गोष्टी बोलायलाही तो लाजायचा. संध्याकाळी आम्ही दोघं जेवायला बसलो होतो, तेव्हा सूरज शेवटी म्हणाला, "वहिनी, मला असं वाटतं की तुमची तब्येत हल्ली जरा बरी नाहीये." मग सूरज म्हणाला, "वहिनी, तुम्ही काही दिवस दादाच्या जवळ शहरात जा. इथे मी सगळं सांभाळीन." हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी सूरजला म्हणाले, "बस कर, तुला काय कळणार? गेले 2-3 महिने मी किती त्रासात आहे, याची कोणालाच फिकर नाही, ना तुझ्या दादाला, ना तुला." मला रडताना पाहून सूरज माझे अश्रू पुसू लागला. तेव्हा मी सूरजच्या गळ्यात होऊन रडायला लागले. त्या क्षणी मला कळलं नाही, मी काय बोलते. मी सूरजला म्हणाले, "मला तू तुझ्या दादासारखाच वाटतो. म्हणून कधी-कधी मी तुझ्या भोवती जरा जास्त फिरते. कृपया याचा गैरसमज करून घेऊ नको." सूरज म्हणाला, "वहिनी, तुमच्या बोलण्याचा मी का गैरसमज करेन? तुमच्यासारखी वहिनी तर नशिबानेच मिळते." मी सूरजचा हात पकडला आणि त्याला हळूच सहलवत विचारलं, "तू माझ्यापासून इतका दूर का पळतो? मी तुला आवडत नाही का? की मी तुझ्या गर्लफ्रेंडइतकी सुंदर नाही?" सूरज म्हणाला, "नाही वहिनी, तसं काहीच नाही. तुम्ही खूप सुंदर आहात. माझी तर अजून गर्लफ्रेंडही नाही." हे ऐकून मी त्याच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि म्हणाले, "जर तुझी गर्लफ्रेंड नाही, तर मला तुझी गर्लफ्रेंड बनव ना. का मला एवढं तडफडवतोयस? तू तर तुझ्या दादासारखाच आहेस, नाही का?" माझं हे ऐकून सूरज म्हणाला, "वहिनी, पण तुम्ही माझ्या वहिनी आहात. आणि वहिनीसोबत असं काही करणं चुकीचं आहे." माझं भावनिक होणं सूरजवर जड झालं होतं. तो त्याच्या मनातलं सगळं बोलू लागला. सूरज म्हणाला, "वहिनी, जेव्हा मी तुम्हाला पाहतो, तेव्हा माझ्या शरीरातूनही करंटसारखं जाणवतं. त्या दिवशी तुम्हाला घामाने भिजलेलं पाहिलं, तेव्हा असं बोलून तो थांबला." मी त्याला म्हणाले, "पुढे बोल ना, मला हेच ऐकायचं आहे." मी म्हणाले, "मलाही खूप छान वाटतंय. जर तू मला आधी सांगितलं असतं, तर मी कधीच तयार झाले असते." हे ऐकून मी खूप आनंदी झाले. मी त्याच्या मांडीवरून उठून बेडवर बसले आणि सूरजकडे बघून म्हणाले, "बरं सांग, दूध पिणार का?" सूरज म्हणाला, "अगं वहिनी, आत्ताच जेवलोय आणि दुपार आहे. संध्याकाळी पिऊ." मी हसून म्हणाले, "अरे, तू अजूनही लहानच राहिलास. मी त्या दुधाबद्दल नाही बोलत आहे." हे ऐकून सूरजचा चेहरा लाल झाला आणि तो लाजून खाली पाहू लागला. मग मी म्हणाले, "असं लाजून काही होणार नाही. आता तुलाच काहीतरी करावं लागेल." मी विचारलं, "सांग, तू कधी कोणाला नागदेवतेचं दर्शन घडवलं आहे का?" सूरज म्हणाला, "नाही वहिनी, मी कधीच कोणाला नागदेवतेचं दर्शन घडवलं नाही."
पहिल्यांदाच कोणाला दाखवतोय. हे ऐकून मी हसू लागले आणि म्हणाले, चिंता करू नकोस, तुलाही आणि मलाही खूप मजा येईल. चल, लवकर तयार हो. अचानक घराचं दार वाजलं. मी सूरजला म्हणाले, थांब, मी बघते कोण आलंय. कदाचित सासरे आले असतील. मी बाहेर जाऊन दार उघडलं, तेव्हा पाहून थक्क झाले, कारण समोर माझा नवरा उभा होता. मी चकित होऊन म्हणाले, तुम्हाला तर 2-3 महिने सुट्टी नाही असं सांगितलं होतं. काय झालं? त्यांनी हसून उत्तर दिलं, माझी जान, मीच आहे, तुझा नवरा साक्षात तुझ्यासमोर उभा आहे. रमेशने मला दारातच उचललं आणि म्हणाले, चल, आज तुला दिवसा तारे दाखवतो. पुढच्या 3 दिवसांसाठी तुला श्वासही घ्यायला वेळ मिळणार नाही. मी त्यांना म्हणाले, अहो, लहान मुलांसारखं वागणं सोडा आणि मला खाली ठेवा. सूरज बघेल. पण ते काही ऐकेनात आणि मला थेट आपल्या खोलीत घेऊन गेले. थोड्या वेळाने मी त्यांच्यासाठी जेवण वाढलं आणि ते फ्रेश होऊन जेवायला आले. सूरजसुद्धा रमेशला भेटला आणि आम्ही तिघांनी मिळून दुपारचं जेवण केलं. मी रमेशला विचारलं, तुम्ही तर म्हणालात की पुढचे 2-3 महिने सुट्टी मिळणार नाही, मग कसे आलात? रमेश म्हणाला, तुझ्यासाठीच आलोय. जेवणानंतर आम्ही सगळ्यांनी आराम केला आणि संध्याकाळपर्यंत सासरे देखील घरी आले. घरात सगळेच खूप आनंदी होते. रमेशनेही त्याच्या ऑफिसमधल्या खूप गोष्टी सांगितल्या. रात्री जेवण करून आम्ही झोपायला गेलो. त्या रात्री मी रमेशशी खूप गप्पा मारल्या आणि त्यानेही खूप गोष्टी सांगितल्या. मात्र दिवसभराच्या थकव्यामुळे तो फक्त अर्धा तासच माझ्यासोबत राहिला. पण त्या अर्ध्या तासातच त्याने गेल्या 3 महिन्यांची कसर भरून काढली. त्या वेळेत मला स्वर्गसुखाचा अनुभव झाला. रमेश 5 दिवसांसाठी आला होता आणि त्या 5 दिवसांत त्याने मला अक्षरशः थकवून टाकलं होतं. मी नीट चालू शकत नव्हते. दिवसा, रात्री, खोलीत, अगदी बाथरूममध्येही रमेश मला शांत बसू देत नव्हता. हे 5 दिवस कसे संपले, मला कळलंच नाही. खरं तर त्याने 3 दिवसांचीच सुट्टी घेतली होती, पण मी त्याला जबरदस्तीने 2 दिवस अधिक थांबवलं. मला माहीत नव्हतं, पुढे तो कधी परत येईल. 5 दिवसांनंतर रमेश निघून गेला आणि मी खूप आनंदी होते, जरी अजूनही नीट चालत नव्हते. पण या 5 दिवसांत मी सूरजला पूर्ण विसरले होते, त्याच्याशी फारशी बोललेही नव्हते. रमेशच्या येण्याच्या 3ऱ्या दिवशीपासून सूरज घरात दिसेनासा झाला. मी रमेशला विचारलं तर तो म्हणाला, सूरज मामांच्या घरी भेटायला गेला आहे. रमेशला जाऊन आता 5 दिवस झाले होते, पण सूरज अजून घरी परतला नव्हता. त्यामुळे मला काळजी वाटू लागली की तो माझ्यावर नाराज तर नाही ना. शेवटी धाडस करून मी त्याच्या मामींना फोन केला. त्याच्या मामीशी बोलल्यानंतर मी सूरजशी फोनवर बोलले. मी विचारलं, काय झालं? तू तुझ्या वहिनीवर नाराज आहेत का? सूरज म्हणाला, नाही वहिनी. असं काही नाही. घरात मन लागत नव्हतं, म्हणून विचार केला, बाहेर थोडं फिरून येतो. मग मी विचारलं, तू घरी परत कधी येणार? सूरज म्हणाला, उद्या किंवा परवा येईन. त्यावर मी म्हटलं, नाही, तू उद्याच यायला पाहिजे. सामान पॅक करा आणि लगेच निघा. आधी सूरज तयार नव्हता, पण मी खूप हट्ट केला, त्यामुळे शेवटी त्याला तयार व्हावं लागलं. दुसऱ्या दिवशी सूरज घरी आला, फक्त नमस्ते म्हणाला आणि सरळ आपल्या खोलीत निघून गेला. दुपारपर्यंत काहीच बोलला नाही, फक्त जेवून झोपला. मला लक्षात आलं की सूरज अजूनही माझ्यावर नाराज आहे. त्याला मनवण्यासाठी मी दुपारी त्याच्या आवडीचा सुजीचा हलवा बनवला आणि त्याच्या खोलीत घेऊन गेले. मी आंघोळ करून लाल साडी नेसली, थोडासा मेकअप केला आणि त्याला आनंदी करण्यासाठी तयार झाले. सूरज बेडवर बसून फोन पाहत होता. मला पाहताच तो सरळ होऊन बसला. मी त्याच्या जवळ जाऊन बसले आणि त्याला हाताने हलवा खाऊ घालू लागले. तेव्हा सूरज म्हणाला, राहू द्या वहिनी. मला भूक नाहीये. टेबलवर ठेवा, नंतर खाईन. मला कळत होतं की सूरज अजूनही नाराज आहे. म्हणून मी त्याचा हात धरला आणि म्हणाले, आता मान्य कर ना. किती रुसणार? तुझ्या बहिणीला अजून किती त्रास देशील? त्या दिवशी तुझा दादा अचानक आला, त्यात माझा काय दोष? मला खरंच माहीत नव्हतं की ते येतील. सूरज म्हणाला, पण मग स्वप्न का दाखवलं वहिनी, जेव्हा तुम्ही पूर्ण करू शकत नाही? हे चुकीचं आहे. अशा प्रकारे तुम्ही मला फसवत आहात. त्यावर मी म्हणाले, अरे, तू अजूनही जुन्या गोष्टींत अडकून बसला आहेत. मी विचार केला की तू मला पाहून आनंदी होशील.
मी तुला आधीच सांगितलं आहे की मला तू तुझ्या दादासारखाच प्रिय आहे. यात फसवणुकीचा कुठेही संबंध नाही. मी तुला कुठे सोडून जात आहे? उलट, या निमित्ताने आपल्यालाही आनंद मिळेल आणि तुझ्या दादाची उणीवही जाणवणार नाही. तर मी हसत हसत सूरजला सांगितलं, आता जर वहिनी आपल्या दिराशी मजा नाही करणार तर मग कोणाशी करणार? चल, ठीक आहे. जर तुला ते आवडत नसेल तर राहू दे, पण हलवा तरी खा, थंड होईल. सूरज हसत म्हणाला, ठीक आहे, हलवा तर खाऊच, पण दूधही पिऊ का? त्या दिवशी तर तुम्ही म्हणालात, मला दूध पिऊन घ्या. मी सूरजला चिमटीत पकडत म्हणाले, दूध तर तुझ्या दादाने सगळं पिलं, आता तुला त्यांना बघूनच काम चालवावं लागेल. आणि मग आम्ही दोघं हसलो. नंतर सूरज माझ्याशी पूर्णपणे खुला झाला. त्याने विचारलं, ठीक आहे वहिनी, पण सांगा, त्या दिवशी काय झालं होतं, तेव्हा दादा आला होता? मी मजा घेत त्याला सांगितलं, पत्ताच माहीत नाही, तुझा दादा कोणती गोळी खाऊन आला होता, मला तर अजूनही दुखतंय. 5 दिवसांत त्यांनी मला एक चांगली झोपही होऊ दिली नाही. सूरज म्हणाला, वहिनी, तुमच्यासारखी सुंदर बायको आहेत, तर कोणी चांगलं झोपून राहू शकतो का? मी त्याला थोडं सावध करत सांगितलं, मला जास्त मस्का लावू नका. जर काही पाहिजे असेल, तर सरळच सांगा, मी तुम्हाला नकार देणार नाही. शेवटी एकच देर आहे माझा. सूरज हसत म्हणाला, अच्छा, तर सांगा, मला कधी देणार? मी त्याला हसत उत्तर दिलं, योग्य वेळ आली की देईन, इतकी घाई करू नको. सूरज हसत म्हणाला, ठीक आहे, तर चेंडूशी खेळून घेऊ द्या. मी उत्तर दिलं, अरे बाबा, यात विचारण्याचं काय आहे? जेव्हा हवं असेल तेव्हा खेळ. सूरजने आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच तिथे पकडले आणि ते पकडताना त्याला काहीतरी जास्तच झटका लागला. मी त्याला विचारलं, काय झालं, कसं आहे? सूरज लाजत म्हणाला, माझं तर बाहेर गेलं वहिनी. माझ्या हसण्याच्या स्वरात मी त्याला विचारलं, काय बाहेर गेलं? सूरज म्हणाला, तेचे बाहेर जायचं होतं. आणि आम्ही दोघे जोराने हसू लागलो. मी त्याला सांगितलं, तू तर खूप नरम निघालास. अशा प्रकारे, आता सूरज माझ्यासोबत खूप मस्ती करत होता आणि मज्जा घेत होता. मीही त्याच्याशी खूप मस्ती करत होते. तो माझ्या कामांमध्येही मदत करत होता. आता मी रमेशला घरी यायला त्रास देत नव्हते. मी आणि सूरज दिवसभर मस्ती करत होतो आणि याबद्दल रमेशला सांगितल्यावर तोही खुश होत होता. असं म्हणायचं की चांगलं आहे, तुझं मन लागलं आहे. सूरजला दूध पिणं खूप आवडायचं, म्हणून तो दिवसभर दूध पिण्याचा हट्ट करत असायचा. पण अजूनही मला सूरजच्या नजरेत काही वेगळं दिसत नव्हतं. तो एकदम चांगला मुलगा होता आणि मी जे काही म्हणत होते, तो ते मान्य करत होता. म्हणूनच मला त्याच्यावर खूप प्रेम वाटत होतं. तो नेहमी काहीतरी घेण्याची गोष्ट करत असायचा, पण त्याने अजून काही घेतलं नव्हतं, कारण त्याच्या मनात अजूनही तो बहिणीला नाराज करणार नाही, असं काहीतरी विचार होता. पण जर तो काही घ्यायचं म्हणाला, तर मी त्याला नकार देऊ शकत नव्हते. आता तो त्याच्या गर्लफ्रेंडच्या गोष्टीही मला सांगायचा, बाहेरच्या मुलांच्याही गप्पा मारायचा आणि नेहमीच मजा करत असायचा. अशा प्रकारे त्याने मला रमेशची कमतरता कधीच जाणवू दिली नाही. तर मित्रांनो, ही होती सूरज आणि त्याची वहिनी पूजा यांची कथा. कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा.